कुस्ती नंबर 3 चे पैलवान महाराष्ट्र केसरी पैलवान हर्षवर्धन सदगी व हिंद केसरी पैलवान भूपेंद्र आजनालाजी इनाम घेण्यासाठी स्टेजकडे यायचंय। कुस्ती सुरू झाली, पापण्या मिटू नका, आनंदाला वंचित राहा। पैलवान दादा शेळके महाराष्ट्र केसरी आणि सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी उत्तमी हिंद श्री शंभो महादेव उत्सव तळप्रसंगी तालुका हवेली जिल्हा पुणे गाठीची टक्कर 25 मार्च 2000 कुस्ती सुरू झाली। सिकंदर शेख यांची कुस्ती सुरू झाली। अतिशय प्रेक्षणीय कुस्ती। कुस्ती अतिशय फास्ट होती है, इतकी फास्ट होती है की खाली कोण आणि वर कोण त्यांच्या काळ्या कलरच्या चेंडीचा दादा शेख आहे आणि सिकंदर शेख समोर पंचांचा निर्णय हा अखेरचा निर्णय राहील। या कुस्तीसाठी पंच म्हणून कामगार केसरी बाळासाहेब भोसले व उपमहाराष्ट्र केसरी संतोष भाऊ गरुड हे दोन्ही पंच म्हणून काम पाहतील। अतिशय प्रेक्षणीय कुस्ती आहे। महाराष्ट्राच्या कुस्ती जगतातले एकेकांचे वादळी पैलवान संतोष भाऊ आणि बाळासाहेब असतात, हे दोन दिग्गज माणसं आखाड्यामध्ये आहेत। कुस्तीला प्रारंभ चौधरी सुरू आहे, गर्दन केस सुरू आहे, पोलाने मनगटाला भिडलेले आहेत। विको कमी करा सुतारा पीटर चपळाईने कुस्ती करण्यामध्ये हातखंडा असणारा सिकंदर शेख दादा शेळके हे दोन्ही पैलवान सोलापूरचा एक, बेबळ्याचा एक, महोळचा एक, गंगावेसला एक आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाला अजून एक काकासाहेब पवार आणि शिवछत्रपती गोविंदाच्या पवारांचा एक पट्टा आहे आणि शिवाजीला हरगोलीचा एक पट्टा आहे। जवळजवळ 3 लाख रुपये रक्कम आहे या कुस्तीला। दादाने सिकंदरचा कब्जा घेतला, पुढची टाळ्या वाजवा की सिकंदरला बसवणारा पैलवान महाराष्ट्रात दादा शेळके नावाचा आहे, नाही तर कुठं बसतच नाही की आग आहे हो हलक्या काळजाची माणसं आताच घर गाठा, काहीतरी घडतंय ओ काहीतरी घडतंय। शबाश दादा, शबाश सिकंदर, इतिहासामध्ये पहिल्यांदा सिकंदर शेखला घटना ठेवणारा पैलवान दादा शेळके झालेल्या कुस्तीमध्ये आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलच्या वारसात आदरणीय काकासाहेब पवार व गोविंदाच्या पवार यांचा पट्टा महाराष्ट्र केसरी